नमस्कार. नमस्कार. राम राम हो माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि ह्या ट्रिपचा मित्रांनो टोटली हिशोब मी तुम्हाला देईल, कारण याच्यामध्ये फक्त पुणे टू बँगलोर आहे आणि बँगलोर टू फक्त पुणे. काही तुमच्या दादाचं नशीब जोरात आहे माहित नाही. लक्ष्मी माता आधीच प्रसन्न आहे आपल्याला. नमस्कार भावांनो सगळ्यांना, गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली पुण्यावरतून बँगलोरची सिरीज चालू आहे. पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल. आपण बेळगावपर्यंत प्रवास केला. फर्स्ट लोकेशन डिलिव्हरी मस्त अशी कंप्लीट झाली आणि तिथला अनुभव थोडा वेगळाच होता, म्हणजे तुम्ही पाहिला असेल. एक ड्रायव्हरला काय पाहिजे असतं, मान सन्मान, रिस्पेक्ट, बस आदराने बोलणं, याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे नाही. आणि ते आपल्याला काल तुम्ही लाजच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल. तर आता बघूया पुढं जायचं आपल्याला. बँगलोरचा 200 किलोमीटरचा प्रवास आहे. मस्तपैकी आंघोळ पूजा राजस्थानी ढाब्यावरती उरकून घेतली आणि बोललो आता निघायचं, बँगलोरला जायचं, बँगलोरची डिलिव्हरी द्यायची आणि मग तिथून पुढचं आजचंच नियोजन लावायचं, कारण शुक्रवार आहे. रिटर्नचं बुकिंग पण शोधायचं आहे आणि परत नवीन नवीन जर्नीज एन्जॉय करायच्या. तो चला निघूया. आता जस्ट चित्रदुर्गमधून निघतोय आणि बरोबर 200 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. आणि पुढे आपल्याला लागणार आहे हिरियूर, सिरा, दावणगिरी आणि मग बँगलोर. आणि आपलं जे लोकेशन आहे ना, तर इलेक्ट्रिक सिटीच्या तिकडं आपल्याला ते खाली करायला जायचं. त्यामुळं मग सिटीमधून जावं लागेल, कारण थोडं इकडल्या साईडला आहे. तर ते रिंग रोडच्या साईडला असतं ना, नाईस रोडच्या, तर मग आपल्याला बाहेरच्या साईडने जावं लागलं असतं. बट आतमध्ये असल्यामुळं मग आतूनच जायचं. कशा आहेत नारळाच्या बागा. खाली इकडं आलं ना साऊथला तर हेच भारी वाटतं बरं का, नेचर. आणि आजचा क्लायमेट तर असलं सुपर झालंय ना, तर एकदम मस्त ढगाळ क्लायमेट आहे. आणि ह्या ढगाळ क्लायमेटचा फायदा काय होऊ शकतो माहिती आहे का, आपल्याला लगेच रिटर्नचं बुकिंग पण भेटू शकतं, म्हणजे बँगलोरमधून. त्यामुळं त्याचा फायदा आपल्याला आज करून घ्यायचा आहे. लवकरात लवकर पोहोचता येईल, गाडी खाली करायचं नियोजन लावता येईल. आणि काल पाहिलं असेल तुम्ही गाडी खाली करताना, म्हणजे आपलं त्यांचं ॲक्च्युली 3rd फ्लोअरला द्यायची होती ती स्क्रीन घेऊन, आणि मग त्याच्यानंतरचा वा 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 तो काय थाट तो रुबाबच वेगळा होता. चला आता बघूया इकडे या शाळेवरती कसं होतंय, काय नियोजन लागतंय. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता टपक्यान नियोजन लावायचं, पटापट पोचण्याचं, म्हणजे पुढचं नियोजन लावायला आपण मोकळं होतोय, बाकी काय नाही. बघा ना एकदा मस्त नारळाची झाडं. आहा. गुडविल फुल स्टेशन. तर डिझेल भरायला थांबलो होतो मित्रांनो. 2000 रुपयाचं डिझेल भरून घेतलं आपण. टँक फुल करून घेतली. ऑलरेडी 5000 रुपयाचं डिझेल भरलेलं आहे आणि हे 7,000 रुपयाचं टोटल डिझेल झालं. टँक फुल ठेवला म्हणजे सिटीमध्ये फिरायला काही टेन्शन नाही. परत पुढे फ्यूल स्टेशन शोधत बसा, त्यापेक्षा आपलं टँक फुल आणि चला निघूया. बरोबर 2 वाजलेले आहेत. पार्टीने लोकेशन पण पाठवून दिलं. 58 किलोमीटर दाखवते अजून. पुढं कसला मस्त असं डोंगर आहे का नाही, मंदिर आहे ॲक्च्युली. तुमकूरच्या पुढं निघालो बघा. डिझेल भरून घेतलं फुल मस्तपैकी. 900 किलोमीटर झालं आपलं आत्तापर्यंत रनिंग. 894 किलोमीटर. म्हणजे याच्यामध्ये आपल्या पिरंगुडचे पण किलोमीटर ॲड येतात. पिरंगुडला जाऊन रिटर्न यायचे ते पण किलोमीटर ॲड करूनच निघालो होतो. म्हणजे ते कमीत कमी 25 आणि 50 किलोमीटर पकडून चालायचं. आता हे 960 किलोमीटर टोटल रनिंग होणार आपलं त्या सिरीजचं. ते पण 60-70 किलोमीटर वाढले ना तिकडे जायचे कालचे. आणि तुम्ही म्हणशाल की खायचं काय नियोजन आजच्या ट्रिपचं, तर मी सकाळी लेमन लाईटचा नाश्ता केला होता, त्यामुळे भूक तर नाही लागली अजून, पण बघूया लागली भूक तर खाता येईल. बरोबर 25 किलोमीटर दाखवतोय मित्रांनो आपलं लोकेशन. 1 तास मेन सिटीमध्येच जायचं आहे आपल्याला. चला पोचून घ्या. आता टायमिंग झालाय बरोबर 2:45चा. पोचतोय टायमावरती पोचतोय आपण. आणि जेवढ्या शहरांमध्ये मेट्रोची कामं चालू आहेत ना, त्या शहराचा ट्रॅफिकचा बोजबाजा तर काय वेगळाच. इकडे पण काम चालू आहे बघा बँगलोरमध्ये. आपलं लोकेशन राहिलंय फक्त 5 किलोमीटर. फोन करून देऊ पार्टीला आलोय म्हणून, म्हणजे डायरेक्टली लोकेशनवरती पोहोचून पुढचं नियोजन लावता येईल आपल्याला. टाइम बरोबर 3:30चा झालाय. वेलकम टू आवर लोकेशन. चला पोचलो मित्रांनो लोकेशनकडे. हे बघा हे स्कूल आहे मित्रांनो, जरा फोन करून घेऊ. चला निघूया बाहेर शाळेतून. वेलकम टू बँगलोर रेल्वे स्टेशन.
चला बाहेर पडून घेऊया. विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगलुरू. पोचलोय मित्रांनो आपण भूमसुंदर पार्किंगला. बरोबर 8:30 वाजलेत आणि किलोमीटर बघा 993 किलोमीटर. याच्यात पिरंगुडचे किलोमीटर पण ॲड झालेत आणि मध्ये आपण जे काही लोकेशनला एका गेलो होतो ना तर ते पण ॲड झालेत. आणि अजून आपल्याकडे 5 पोल शिल्लक आहेत. ह्या ट्रिपला ऑलमोस्ट आपले 1000 किलोमीटर झालेत मित्रांनो. आणि 1000 किलोमीटरसाठी आपल्याला जर खर्च काढायचा तर मी 7000 रुपयाचा डिझेल भरलो होतं. आता 5 पोल शिल्लक आहे म्हटल्यावर ते ऑलमोस्ट 5-5.5 हजार रुपयाचा आपल्याला डिझेल खर्च होतं. टोलचं म्हणाल तर 2000 रुपयाचा रिचार्ज होता. 1500 रुपये गेले, 500 रुपये शिल्लक राहिलेत. आता हे बुकिंग होतं तर ते प्रायव्हेट असल्यामुळे मी काही त्याचा रेट डिस्क्लोज करणार नाही. बट तुम्ही आता बँगलोरचं जर बुकिंग घेताय ना कमीत कमी 22 रुपये ते 25 रुपये किलोमीटरनेच बुकिंग घेत चला, म्हणजे तुम्हाला त्या फायद्याच्या पडत जातील. तर मस्त अशी सिरीज होती. इथपर्यंतचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भरपूर अशी भूक लागली कारण सकाळी जो लेमन राईस खाल्ला होता ना त्याच्यावरतीच अजूनपर्यंत भूमसुंदर पार्किंगला येऊन थांबावं. कारण जर काही बुकिंग भेटलं तर इकडून पण निघता येतं. नाही तर ऑफिसला जायचं असलं तर मग परत माघारी जायचं, परत पुढे यायचं. त्यापेक्षा हे 20-22 किलोमीटर होतं, इकडंच निघून आलो. आता जेवायचं नियोजन लावतो आणि मग मस्तपैकी आराम करतो. कसं आहे पाखरू सजवलंय, हा एक नंबर. याला म्हणतात गाडी. वा गाडी म्हणजे गाडी, नात करते काय. MH04 आहे, लय भारी, खरंच लय भारी. भूमसुंदर पार्किंगला आहे मित्रांनो. सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. मस्तपैकी आंघोळ पूजा उरकलेली आहे आणि आपण पुढचं नियोजन पण लावलेलं आहे बरं का. इथून पुण्याचं आपल्याला बुकिंग कन्फर्म झालं. ॲक्च्युली सकाळी आंघोळीला गेलतो ना त्यावेळेसच ते कन्फर्म झालं. म्हणलं आता सगळं उरकावं आणि मग ब्लॉगला सुरुवात करावा. पार्टीवाल्याला पण फोन करून झालाय मित्रांनो. त्यांनी बरोबर 3चाच टायमिंग सांगितलं. बोलले 3लाच या, लवकर येऊ नका. म्हणलं मग काय करायचं. तर आता एक पार्ट एडिट करून घेऊ. पार्ट 1 सुद्धा अजून एडिट केला नाही, फक्त प्रवास उरकून घेतला आणि रात्री झोप काढून घेतली. काय होतं आजकाल आहे ना डायरेक्टली अशी झोप लागते ना. नुसतं मोबाईल एडिटिंगला घेतलं तरी म्हणलं रात्री करेन मी थोडंफार एडिट. मग कसलं काय डायरेक्ट झोपलं ते झोपलोच. सकाळी 8 वाजताच उठलो. तर आता आहे ना हाय टाईम माझ्याकडे अजून 2-3 तास, तर एडिट करून घेतो पार्ट 1. म्हणजे तुम्हाला टायमिंगला पार्ट 1 भेटून जाईल. चला आता भेटूया डायरेक्टली. आपल्याला लोकेशन पण आलं आहे त्यामुळे टेन्शन नाही. डायरेक्टली नाईस रोडने जायचं. 1:15 झाला बरं का मित्रांनो. आपला आताशी पार्ट 1 एडिटला लावून दिला आहे बघा. म्हणजे एडिट झाला, सेव्ह करायला लावला. आता हे सगळं आवरून घेतो मस्तपैकी. आणि इथून मित्रांनो आपल्याला जायचं आहे पिण्याला, जिथं आपली गाडी लोडिंग होणार आहे. आणि थोडं जुगाड पण करायचं आहे, पार्ट लोड वगैरे बघायला पाहिजे. कारण रिपोर्ट तसा चांगलाच आहे, म्हणजे जे काही तुम्ही रेग्युलर रेट घेता ना त्याच्यापेक्षा चांगलाच रेट आपल्याला भेटला आहे. चला आवरलं सगळं. ब्लॉग पण एडिट झाला, युनिफॉर्म पण घालून घातला. काय होतं माहिती आहे का मित्रांनो, ह्या साईडला जर आलं ना पिण्याच्या साईडला म्हणजे बँगलोर सिटीमध्ये, आणि जर आपली गाडी ह्या पट्ट्यात असेल इकडल्या होसूर साईडच्या, तर मग इकडे येऊन थांबायचं, इकडूनच नियोजन लावायचं. आणि जर अर्ध्यातून तिकडं असेल ना तर तिकडून नियोजन लावायचं. कारण बुकिंग कुठून भेटेल याची गॅरंटी नसते. इकडून भेटलं तर जाता जाता ऑन द वे करता येतं. आणि जर खाली करून मध्ये तिकडल्या हेडला गेलं आणि जर बुकिंग इकडलं पडत तर परत इकडे यायचं म्हणलं का 500 रुपये खर्च वाढतो. त्यामुळं नियोजन असंच लावतो मी. तर शक्यतो हेच करतो की इकडल्या साईडला येतो आणि मग तिकडे जातो. मेंढ्यान सारखा कार्यक्रम बघायचा का मित्रांनो, मेंढ्यान सारखा. आता आपण 8 नंबरच्या लाईनला आहे बघा, समोर समोर आहे का. हे इकडून घुसतात, ते तिकडून घुसतात, सगळीकडे तेच, त्याच्यात तेच, याच्यात तेच. टोटल 11 लेन आहेत. एक 12वी पण एक लेन आहे. 12 लेन मधल्या चालू किती आहेत, 1 2 3 4 लेन चालू आहेत बघा. 8 लेन बंद आहेत. असा आहे नाईस रोडचा एंट्रीचा पॉइंट. जेव्हा ते फाटक वर झालं ना 350 रुपयाचा मेसेज रीड झालाय. हो, एवढा टोल वाढलाय नाईस रोडला. विचार करावा लागेल आपल्याला इथून पुढे नाईस रोडने जाताना. रे पुढं बघा आता दिसलं का, अवघड झालं ना हे. ट्रेलर उतारला खाली, सरकलाय डायरेक्ट. थोड्या वेळापूर्वी झालेला दिसतोय, म्हणजे सकाळ सकाळी झाला असेल काहीतरी.
टायर बिअर, अरे एक्सल तुटलाय बिचाऱ्याचा, एक्सल तुटलाय. मागची चाकं तिकडं पडलेली आहेत खड्ड्यात. लयच अवघड आहे. गाडी कुठली आहे? TS. अरे एक्सल गेला गाडीचा, एक्सल तुटला. हे बघा चाकं पुढं पडलेली आहेत. पावसा पाण्याचा जरा जपून चालवा बरं का. काय होतंय माहितीये का, थोडा उशीर झाला तरी चालेल, पण जीवाचा गाडीचा हाल नाही करायचा. ही दुसरी बघा आता डायरेक्ट उतरली. बरोबर 3 वाजले मित्रांनो. ते बघा तिथं पॅकिंग चाललं ना. या कंपनीतून आपल्याला लोडिंग करायचं आहे. छोटंच आहे, वर्कशॉप सारखं आहे. चला बघूया किती येते वजन. बॉक्सेस आहेत. आता ते बोलले होते आपल्याला केमिकल, निघतायत बॉक्सेस. बघू किती येते वजन. फक्त एवढंच मटेरियल मित्रांनो, 16 बॉक्स आहेत. काही तुमच्या दादाचं नशीब जोरात आहे माहित नाही. लक्ष्मी माता आधीच प्रसन्न आहे आपल्यावरती. येताना दिले होते म्हणजे खाली झाल्यावरती. आता जायच्या आधी 200 रुपये. चला बोला गणपती बाप्पा मोरया. पेपर भेटले मित्रांनो आपल्याला. फक्त 16 बॉक्स. एक वजन असेल आपल्या गाडीमध्ये ना हार्डली 200-300 किलो. बस एवढंच. पुणे टू पुणे जर्नी सुरू झाली आहे मित्रांनो आपली. आता परत रिटर्न बाय बाय टू बँगलोर. आणि आपल्याला हे मटेरियल द्यायचं आहे परवा. बरोबर आता इथून 850 किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे हा. उद्या संडे आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स जाता येईल. आणि आता काही नियोजन लावत बसलो नाही बरं का मी ह्यावेळेस. नाही तर गाडीत 200-300 किलो माल आहे, पण आपला रिपोर्ट चांगला आहे म्हणून टेन्शन नाही आपल्याला. म्हणलं चला जे भेटले त्यात समाधानी. एक पार्ट लोड होता पण तो परत होसूरला जायचं घ्यायला म्हटल्यावरती मग अवघड झालं असतं. 1001 रुपये आपला याच्यातच खर्च झाला असता. म्हणलं नको, आपलं जेवढं भेटलंय त्यात समाधानी. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथं थांबायलाच लागलं नाही. काल आलो, आज निघालो. आणि ह्या ट्रिपचा मित्रांनो टोटली हिशोब मी तुम्हाला देईल, कारण याच्यामध्ये फक्त पुणे टू बँगलोर आहे आणि बँगलोर टू फक्त पुणे. त्यामुळं किती खर्च आला, किती रिपोर्ट होता, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करेन. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आता जे काही महागाई झाली आहे त्याच्यामुळं आपल्याला किती रेट वाढून घ्यायला पाहिजेत. तर आपल्याला ह्या ट्रिप आणि ह्या सिरीज फायद्याच्या ठरतात, स्पेशली बँगलोर लाईनला. कारण बँगलोरचे रेट बऱ्यापैकी डाऊन झालाय. पुण्यातून 16,000 रुपये रेट लागतोय. आता एवढं जर महागाई झाली आणि 16,000 कशा गाड्या चालवायच्या याचाही अंदाज लावणं आहे. आणि इकडून बँगलोरवरतून पुण्याचा पण रेट काय लागतोय तुम्हालाही माहिती आहे. 10,000, 11,000, 12,000 रेट लागायला लागले. त्यामुळे ते पण अवघड गणित होते. त्यामुळे चांगले रेट घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला एक्झॅक्ट हिशोब देऊन टाकाल की किती रुपयाची आपली ही बुकिंग होते आणि आपल्याला किती रुपये घ्यायला पाहिजे. चला पडलोय बाहेर आता मस्तपैकी. टोल नाक्यावरतून पण निघू. असं काय करतोय, त्याच्या गाडीच्या आधी माझा टॅग रेट झालाय, त्याचा टॅग कोण रेट करणार. एखाद्या वेळी डबल काटायला बसला याचा बरं का. याला नक्कीच आपल्याला कंप्लेंट करायला लागतो येण्याच्या आईला. जर डबल काटला तर लक्ष ठेवायला लागणार याच्या फास्टॅगवरती. अच्छा बघू, डबल कट झाला तर कंप्लेंट टाकू येण्याच्या आईला. त्याच्यावरती टाकलं तर रिफंड येतो कधी कधी डबलचा. जरा ट्रॅफिकच लय त्रास देतं बँगलोरमध्ये, बाकी काय नाही. बरोबर 7:30 वाजलेत मित्रांनो. आपण कुठं पोचलोय माहितीये का? हिरियूरच्या अलीकडे. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे चुलीवरचे जेवण. जय हिंद सातारकर. कसं आहे नियोजन? कर्नाटक मध्ये सातारकर, राजधानी सातारा. चला थांबूया जेवायला. MH50 कसे आहे कार्यकर्ते? ओळखीचे आहेत काय? हात आला बघा बाहेर, हात. चला लावूया रिवर्सला. आपण यांना पाहिलंत का? नमस्कार. नमस्कार. राम राम हो माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रियाज भाई भेटलेले आहेत. हे मोगेंबो खुश व्हा. जोरात खुश व्हा. एक नंबर. लगेच वन डे रिटर्न. नियोजनच आपलं तसं आहे. तर जेवण उरकलंय मित्रांनो आपलं मस्त सातारकर ढाब्यावरती. आता हा ब्लॉग खूप मोठा झाला. याच्यामध्ये बँगलोरची बऱ्यापैकी जर्नी कव्हर झाली. म्हणजे आलो बँगलोरमध्ये आणि बँगलोरमधून निघालेलो.
तर हा पार्ट खूप मोठा झाला आहे. हा ब्लॉगला इथंच एंड करू आणि मग जे काय राहिलेली जर्नी आहे ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट.